मी नेहमीच म्हणतो ना की मी माझ्या कामाला घेऊन खूप पॅशनेट आहे. मी माझ्या कामाला गर्लफ्रेंड सारखं ट्रीट करतो असं नेहमीच म्हणत आलोय. पण आता माझ्या गर्लफ्रेंडमुळे माझ्या बायकोवर अन्याय होतोय ते बरोबर नाहीये ना. सई तर किती साधे आहे माहिती आहे तुला. मला स्वतःहून कधीच काही मागितलं नाहीये त्यांनी आणि कधी मागणार पण नाही. पण तुला माहिती जेव्हा मी त्यांना सांगितलं ना की आपण आता हनीमूनला जातोय, फिरायला जातोय दोघंच कुठेतरी, तेव्हा इतक्या एक्साइट झाल्या होत्या. मला सतत विचारत होत्या की आपण कुठे जातोय, कधी जातोय, सगळे डिटेल्स हव्या होत्या त्यांना. दिवसभर स्वप्न रंगवली असतील त्यांनी हनीमूनची. म्हणजे आधी मी स्वप्न दाखवली आणि आता मीच पाणी घालतोय त्यांच्या स्वप्नांवर. त्या लोक कुठल्या तोंडाने जाऊन सांगू त्यांना की आता सगळं कॅन्सल झालंय, नाही जाते आपण कुठेच, हनीमून कॅन्सल करावं लागतं. मला तर हिम्मतच होत नाही की मी त्यांच्या समोर तरी कसं जाऊ. उगाच टेन्शन घेतोयस तू देवा. आता तू काय म्हणालास की मला खूप साधी बायको मिळाली, हो की नाही? अरे खरंच आहे ते. खूप साधी आणि समजूतदार मुलगी तुला बायको म्हणून मिळालीये. तिला फक्त तुझ्या बरोबर वेळ घालवायचाय देवा. आणि म्हणून ती खुश झाली. अगं पण तोच तर प्रॉब्लेम आहे ना. आता सगळं कॅन्सल करावं लागतंय. हनीमून कॅन्सल करावं लागणार आहे मला आता. परत तेच. अरे तुमची फक्त ट्रिप कॅन्सल झालीये. सई बरोबर वेळ घालवण्यापासून तुला कोणी रोखलंय का? म्हणायचं तुला मला नाही कळत आहे. सई तुझ्या बरोबर वेळ घालवण्यासाठी उत्सुक आहे. मग तू तिला कुठे घेऊन जातोस यानी काय फरक पडतो? नाही म्हणजे तू तिला एखाद्या विमानात बसून कुठेतरी लांब घेऊन जा, नाही तर गाडीत बसून इथेच जवळपास कुठेतरी घेऊन जा. त्यांनी काहीच फरक पडणार नाहीये. ती खुशच होणार आहे. कारण तू नशीबवान आहेस की तुला इतकी साधी आणि गोड मुलगी मिळाली. मोठ्या मोठ्या गोष्टींचा शौक नाहीये तिला. लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधते, समाधान मानते ती. नाही मान्य आहे मला की तुम्ही दोघं एकमेकांबरोबर दूर कुठे नाही जाऊ शकणार, पण ठीक आहे ना, जवळपास कुठेतरी जाऊच शकता. 2-3 दिवस एकमेकांबरोबर घालवणं कठीण आहे, पण एक दिवस नाहीतर एक संध्याकाळ एकमेकांबरोबर घालवूच शकता ना. मी तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. आज नाही आणि कधीच नाही. मॅडम, माझी आणि देवांश सरांची जोडी ही परमेश्वराने बांधली.